हरिओम मातृवात्सल्य विंदानम महिषासुरमर्दिनी खंड अध्याय 4 ते 31 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ओम नमः चंडिकाय अथ चतुर्थोध्याय। श्री गायत्री महिमा उच्चारल्यानंतर परमात्मा श्री परशुराम पूर्ण भानावर येतात व श्री गुरूंच्या वचनांनी आनंदित झालेले श्री परशुराम श्री गुरूंना आदिमातेचा महिमा अजून सांगावा अशी विनंती करतात। श्री परशुराम उवाच, हे भगवान अत्रिनंदन, आता कृपा करून मला हे सांगा की ही आदिमाता आपले मूळ स्तरावरील स्थान त्यागून सूक्ष्म स्तरावर व स्थूल स्तरावर कधी प्रकट होते व त्यामागील हेतू काय असतो। श्री गुरु उवाच, हे मातृभक्त परशुराम, ही आदिमाता परमात्म्याचे सगुण निराकार किंवा सगुण साकार स्थितीतील कार्य गतिमान व्हावे म्हणून अशुभ तत्वांचा नाश करण्यासाठी परमात्म्याने केलेल्या प्रार्थनेमुळे सूक्ष्म स्तरावर प्रकट होते। श्री परशुराम उवाच, श्री गुरु, ही आदिमाता सूक्ष्म स्तरावर कशी प्रकट होते व कशा रीतीने कार्य करते हे मला कृपया सांगावे। श्री गुरु उवाच, हे प्रिय शिष्य, ही आदिमाता परमात्म्याच्या प्रार्थनेला प्रतिसाद देण्यास जराही विलंब न लावता आपल्याच तरल स्थितीतून त्वरेने तेजोमयी रूप धारण करून सूक्ष्म स्तरावर प्रकट होते व स्थूल स्तरावर कार्य करते। गायत्री माता अर्थात दत्तगुरूंची स्वयंसिद्धी स्पंद शक्ती सदैव चिदाकाशातच राहते। ही गायत्री माता परमात्म्याला प्रकट करते व त्याच्या अवताराला दिव्यत्व बहाल करते। तर दत्तगुरूंची आज्ञा हेच मूळ रूप घेऊन हीच आदिमाता स्थूल स्तरावर प्रकटणाऱ्या परमात्म्याला मानवत्व बहाल करते, ते अनसूया नाम धारण करून। आणि परमात्म्याला गायत्री मातेने बहाल केलेले पूर्ण दिव्यत्व व अनसूया मातेने बहाल केलेले पूर्ण मानवत्व या तरलत्व आकाश व स्थूलत्व पृथ्वी यांमध्ये संपर्क व संतुलन राखणारे ह्याच आदिमातेचे अंतरिक्ष स्वामिनी स्वरूप म्हणजेच दत्तगुरूंची इच्छाशक्ती अर्थात अशुभ नाशिनी महिषासुरमर्दिनी चंडिका। हे परशुराम, चिदाकाश स्वामिनी गायत्री, अंतरिक्ष स्वामिनी महिषासुरमर्दिनी व स्थूल तत्वांची अर्थात पृथ्वी वृत्तीची स्वामिनी अनसूया ह्या तिघीही वेगवेगळ्या नसून एकच आहे, परंतु मानवाच्या क्रमबद्ध विकासासाठी एकच असणारी आदिमाता 3 स्तरावर त्रिविध रूपाने कार्यरत होते व असते। आदिमातेचे हे सूक्ष्म स्तरावरील महिषासुरमर्दिनी स्वरूप जन्म घेत नाही तर दिव्य तेजाची कार्यानुसार उचित आकृती घेऊन प्रकट होत असते व कार्य संपन्न होताच अंतर्धान पावत असते। ह्या तिच्या 3ही स्वरूपांना आदिमाता त्रिधा, दुर्गा, शुद्ध विद्या, परमेश्वरी व चंडिका ह्या नामांनी श्रेष्ठ श्रद्धावानांकडून प्रार्थले जाते व मीही स्वतः माझ्या अनसूया मातेची ह्याच नामांनी प्रार्थना करतो, पूजा करतो व तपश्चर्या करतो। श्री परशुराम उवाच, हे भगवान अनसूयानंदन, मला आता कृपा करून महिषासुरमर्दिनी स्वरूपाचे अशुभनाशिनी कार्य समजावून सांगा। चंडिके, तुझे अनंत उपकार, वत्सले तुझी कृपा अपरंपार, तव चरणी लोटांगण वारंवार, अनिरुद्ध शरणागत सद्भावे, इति दत्तगुरु प्रेरिते श्री अनिरुद्ध सिंह विरचिते मातृवात्सल्य विंदाने श्री गुरु दत्तात्रेय परशुराम संवादे महिषासुरमर्दिनी खंडे देव माता चंडिकाया त्रिधा स्वरूप रूप वर्णनम नाम चतुर्थोध्याय।